नांदेडमध्ये होणाऱ्या हेली प्लांट बद्दल मंत्र्यांच्याच मनामध्ये संभ्रम आहे का, असा प्रश्न उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या विधानानं उभा राहिलाय. पाहूया. नांदेडमध्ये होऊ घातलेल्या हेली प्लांट प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम दिसतोय. भाजप खासदार अशोक चव्हाणांनी याआधीच फडणवीसांचे आभार मानत फेसबुकवर पोस्ट केली, ज्यात नांदेडला 4250 कोटींचा हेली प्लांट प्रकल्प दिल्याबद्दल चव्हाणांनी आभार मानलेत. मात्र याबद्दल नांदेड दौऱ्यावर आलेले शिंदेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंतांना विचारणा झाल्यावर मी देखील संभ्रमात असून असा प्रकल्प इथे होणार असल्याची माहिती मला आत्ताच माहीत झाल्याचं विधान त्यांनी केलंय. असं आहे की त्या संशयाला जागाच कुठे नाहीये. कारण काल आज वृत्तपत्र तर थोडं छापून आले, ज्या दिवशी सामंजस्य करार झाला तो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि उद्योग मंत्र्यांच्या समक्ष झालेला करार आहे. त्याच्यामुळे सामंजस्याचा करार होत असताना संभ्रम होण्याचं काही कारणच नाहीये. आणि त्याच्या सामंजस्याची पूर्ण माहिती मार्केटमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलेलं आहे. म्हटलं की मी संभ्रमात आहे याबद्दल. संभ्रम दूर होईल आता मग या सगळ्या चर्चेनंतर संभ्रम दूर होईल. मला देखील संभ्रम आहे. मला आता नांदेडमध्ये आल्यानंतर कळलं की हेलिकॉप्टरचे पार्ट इथे बनवले जाणार आहेत. मला आता हेमंत पाटील साहेब म्हणाले की तुम्ही काय आता हेलिकॉप्टर बनवता का MIDC मार्फत. तर आतापर्यंत नांदेडचं विमानतळ हे MIDCकडे हे मला माहीत होतं, परंतु आम्ही ते वापरायला आता महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे दिलेलं आहे. परंतु हेलिकॉप्टरचा कारखाना कधी येणार आहे, कसा येणार आहे ह्याची मी पूर्ण माहिती घेईन आणि पुढच्या वेळी नांदेडला ज्यावेळी येईन तरी त्याचं स्पष्टीकरण करेन. तो करार झालेला आहे, जवळपास 4000 कोटीचा तो करार आहे असं अशोक चव्हाणांनी ट्विट केलेलं होतं. काय खरी परिस्थिती? अशोक चव्हाण साहेब हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेन आणि पुढच्या दौऱ्यामध्ये तुम्हाला सांगेन ना. उद्योगमंत्र्यांना का माहित नाही की तो प्रोजेक्ट येणार? MOU हे सगळे मुख्यमंत्री करत असतात, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते MOU झालेलं आहे. लवकरच त्यांच्याबरोबरच चर्चा करून घ्या, जागेचे अलॉटमेंट हे त्याचं त्यांच्याशी चर्चा होईल. प्रत्येक ठिकाणी आता कित्येक संभाजीनगरचे करार होतात, प्रत्येक ह्याला आपण उपस्थित राहावं असं नसते. काही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होतात, इंडस्ट्री सेक्रेटरीच्या उपस्थित होत असतात. तसा तो झालेला त्याच्यात काही असं संभ्रम निर्माण करण्याचा काही विषय नाही आहे. मुख्यमंत्री जे बोलतात ते करतात, त्याच्यामुळे नक्कीच तो प्रोजेक्ट उदय सामंतांना माहित नाही. माहीत असेल त्यांना, आता मला माहीत नाही. मी त्यांना विचारेन, त्याची चर्चा करेन. गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.